राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास राज्य सरकारने 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज सुरुवात होईल। कॅबिनेट बैठकीनंतर एक छोटेखानी कार्यक्रम मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पार पडेल आणि पहिल्या टप्प्यामध्ये आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा व्हायला सुरुवात होईल। अशी माहिती मिळाली की आजपासूनच खात्यावर पैसे जायला सुरुवात होईल। नमस्कार। बरोबर आहे, आपलं सरकार याच्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं आहे, पण थोड्याशा काही या तांत्रिक टेक्निकल अडचणीमुळे थोडा डिले होऊ लागला आहे। आज आम्हाला करायचं होतं, पण माहितीकडून जर काहीतरी रेकॉर्ड मिळायला पाहिजे होती, थोडीशी अडचण त्याच्यात आली आहे। मग त्याच्यामुळे हे 2 दिवसामध्ये आम्ही करून टाकू। म्हणजे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर जे होणार होतं असं आमचं प्लॅनिंग होतं, पण ते होईल वाटत नाही मला 2 दिवस। काही सुरुवातीच्या टप्प्यातले किंवा काही तात्पुरती नावं तुम्ही काही जाहीर करताय का? काही डेटा तुम्ही आज देताय का? आज काही करणारच नाही। आज शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येणार नाहीत? नाही, 2 दिवस लागतील। समजा आज झालं तर उद्याही करू शकतो। काय त्या दिवशी मी काय बोललो तुम्हाला की केंद्राकडून आम्हाला यादी भेटली नाही, सेम प्रोसेस तशीच आहे, त्याच्यावर अपलोड केलेला आहे, तिथून थोडासा डेटा आम्हाला परफेक्ट मिळाला गेला आहे। काय त्याच्यामुळं आजच्या दिवस मला वाटत नाही होईल म्हणून। समजा झालं तर आज बी करू शकतो आम्ही। शेतकरी कर्जमाफीचे एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले। शेतकरी कर्जमाफीची रक्कम आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आयोजित करण्यात आलेले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कार्यक्रमामध्ये ते पैसे सुद्धा वाटप केले जाणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्याने याची जी तारीख आहे ते 1 ते 2 दिवस पुढे गेलेली आहे। सहकार मंत्री यांनी सांगितलं आहे की जी तांत्रिक अडचण आहे ती जर आज दूर झाली तर शक्यतो आज पैसे जमा केले जातील, परंतु 1 ते 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचे आम्ही ठरवलेले आहेत। आजच कार्यक्रम होणार होता, परंतु अडचण आल्यामुळे हा पुढे केला जात आहे। आज जर ही तांत्रिक अडचण दूर झाली लगेच आम्ही त्या पैसे वाटपाला देखील सुरुवात करणार अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेत असाल तर सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट ही आज तुमच्यासाठी होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका।